नमस्कार. मी DM कुंभार सर. इयत्ता 10वी मॅथ्स 2 मेन्सुरेशन या प्रकरणाच्या 4थ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेगमेंट ऑफ ए सर्कल अँड एरिया ऑफ ए सेगमेंट. So these 2 points we discuss in this video. So let us start first point. Segment of a circle. सेगमेंट ऑफ ए सर्कल म्हणजे वर्तुळखंड कशाला म्हणतात किंवा ते कसं काढायचं ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सो फॉर दॅट आय ड्रॉ हिअर वन सर्कल विथ सेंटर ओ. त्यासाठी ओ केंद्र असणारं एक वर्तुळ मी इथं काढलं आणि त्याचा खंड म्हणजे तुकडा करायचा. म्हणजे काय करायचं आहे, ड्रॉ हिअर सेगमेंट ए बी दॅट इज अ कॉर्ड ए बी. आपण एक इथं जीवा ए बी काढली. आता जीवा ए बीमुळे ह्या वर्तुळाचे 2 पार्ट तयार झालेत. जीवा ए बीमुळं ह्या वर्तुळाचे 2 पार्ट झालेत. ह्या प्रत्येक भागाला आपण काय म्हणतोय, सेगमेंट ऑफ ए सर्कल. कॉर्ड ए बी अँड आर्क ए एक्स बी यांच्यामध्ये जो भाग व्यापलेला आहे किंवा यांच्यामध्ये जो रिजन तयार झाला तो एक भाग आहे. आणखी आर्क ए वाय बी अँड कॉर्ड ए बी यांनी समाविष्ट केलेला हा जो रिजन आहे हा दुसरा भाग आहे. म्हणजे हे जे 2 पार्ट आहेत ह्या दोन्ही पार्टला आपण काय म्हणतोय, सेगमेंट ऑफ ए सर्कल. So segment of a circle is the region bounded by a chord and its corresponding arc of the circle. म्हणजेच वर्तुळखंड म्हणजे काय, तर वर्तुळाची जीवा आणि त्याच्याशी संबंधित असणारा आर्क यांनी व्यापलेला जो वर्तुळाचा भाग आहे त्याला आपण वर्तुळखंड असे म्हणतो. There are 3 types of segment of a circle. वर्तुळखंडाचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे मायनर सेगमेंट, दुसरा आहे मेजर सेगमेंट आणि तिसरा आहे सेमी सर्क्युलर सेगमेंट. मायनर सेगमेंट म्हणजे काय, लहान वर्तुळ पाकळी. मेजर म्हणजे काय, विशाल वर्तुळ पाकळी. आणि सेमी सर्क्युलर म्हणजे काय, अर्ध वर्तुळ पाकळी. हे म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. आता मायनर सेगमेंट म्हणजे काय, तर पाहायचं इथं कॉर्ड ए बी आहे आणि त्या कॉर्ड ए बीनं तयार केलेला मायनर आर्क ए एक्स बी आहे. आणि यांच्यामध्ये जो रिजन तयार झाला हा येलो कलर्ड रिजन जो तयार झाला तो रिजन म्हणजेच काय, मायनर सेगमेंट आहे. सो राईट हिअर डेफिनेशन. द एरिया एनक्लोज्ड बाय ए कॉर्ड अँड इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क इज कॉल्ड अ मायनर सेगमेंट. इन दिस फिगर सेगमेंट ए एक्स बी इट इज अ मायनर सेगमेंट. म्हणजे ह्या आकृतीमध्ये पिवळ्या रंगाचा जेवढा भाग आहे तो भाग म्हणजे लघु वर्तुळखंड आहे. म्हणजे ह्या आकृतीमध्ये पिवळ्या रंगाचा जेवढा भाग आहे तो लघु वर्तुळखंड आहे, म्हणजेच मायनर सेगमेंट आहे. नाव वी सी अ मेजर सेगमेंट. आता आपण बघतोय विशाल वर्तुळखंड. काय पाहतोय आपण, विशाल वर्तुळखंड. इथं लघु वर्तुळखंड सोडून राहिलेला जो भाग आहे म्हणजे हा जो पांढऱ्या कलरचा भाग व्यापलेला आहे म्हणजे आर्क ए वाय बी आणि कॉर्ड ए बी यांनी जो रिजन इथं तयार केलेला आहे किंवा जो रिजन व्यापलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, मेजर सेगमेंट म्हणजेच विशाल वर्तुळखंड असे म्हणतो. सो राईट हिअर्स मेजर सेगमेंट अँड राईट हिअर डेफिनेशन. The area enclosed by a chord and its corresponding major arc is called a major segment. म्हणजेच वर्तुळाची जीवा आणि त्याच्याशी संगत असणारा विशाल कंस यांनी व्यापलेला जो भाग आहे किंवा जो रिजन आहे त्याला आपण मेजर सेगमेंट म्हणतो. इन दिस फिगर सेगमेंट ए वाय बी इज अ मेजर सेगमेंट. सो राईट हिअर सेगमेंट ए वाय बी is a major segment. Now we see a semi circular segment. अर्ध वर्तुळखंड म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी I draw here circle with center O
and draw diameter passing through the center, that is a PQ. म्हणजे आपण वर्तुळ केंद्रातून जाणारा व्यास इथं काढला आणि या व्यासामुळे वर्तुळाचे जे दोन भाग झालेत, जे दोन तुकडे झालेले आहेत, त्या प्रत्येक तुकड्याला आपण काय म्हणतोय, सेमी सर्क्युलर सेगमेंट म्हणतोय, म्हणजेच अर्धवर्तुळ खंड असे म्हणणार आहोत. फॉर आवर सिम्प्लिसिटी I take here PXQ, that is a आर्क PXQ. मी ते एक पॉईंट घेतला x, त्यामुळे काय तयार झाला इथं आर्क PXQ. आणि दुसरा एक पॉईंट इथे घेतला y, दॅट इज अ PYQ, दुसरा वर्तुळ कंस. आता दोन्ही वर्तुळ कंस हे कसे आहेत, समान आहेत. आता इथं व्यास घेतला PQ म्हणजे डायमीटर PQ घेतला आणि आर्क PXQ घेतला, तर त्यांनी व्यापलेलं जे क्षेत्र आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेमी सर्क्युलर रिजन, सेमी सर्क्युलर सेगमेंट. म्हणजे पिवळ्या कलरचा जेवढा भाग आहे म्हणजे तो वर्तुळाचा अर्धा भाग आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, सेमी सर्क्युलर सेगमेंट, अर्धवर्तुळखंड असे म्हणणार आहोत. नाउ राइट हियर स्टेटमेंट ऑफ दिस. A segment formed by a diameter of a circle is called a semicircular segments. म्हणजे वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्या प्रत्येक भागाला काय म्हणणार आपण, सेमी सर्क्युलर सेगमेंट म्हणजेच अर्धवर्तुळखंड असे म्हणणार आहोत. नाव इयर्स नेक्स्ट पॉईंट, एरिया ऑफ ए सेगमेंट. आता ह्या सेगमेंटचं क्षेत्रफळ कसं काढायचं, वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपल्याला इथं पाहायचं आहे. So for that I draw here again these figures, a circle with center O, and in these circles I draw here so segment PXQ and segment PYQ. या वर्तुळामध्ये मी काय केलेलं आहे, सेगमेंट PXQ म्हणजे PXQ हा एक वर्तुळखंड घेतला आणि PYQ हा दुसरा वर्तुळखंड घेतला. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, सेगमेंट PXQचं एरिया काढायचा आहे, म्हणजे जो इथं वर्तुळखंड आहे त्या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी मला थोडंसं इथं काहीतरी रचना करावं लागेल, थोडासा विचार करावा लागेल. काय करावं लागेल, आय ड्रॉ हिअर्स टू रेडियस फ्रॉम दिस पॉईंट O, दॅट मीन्स OP and OQ. So these are the radius of these circles. So due to this radius there are two figures formed. One is a triangles OPQ, म्हणजे एक तयार होतं काय तर ट्रायंगल OPQ तयार होतो, अँड सर्कल सेक्टर OPXQ. सर्कल सेक्टर OPXQ म्हणजे OPXQ ही एक वर्तुळपाकळी तयार होते आणि ट्रायंगल्स OPQ तयार होतो. आणि या सेगमेंटचा जर एरिया आपल्याला काढायचा असेल तर काय काढावं लागेल, पहिल्यांदा एरिया ऑफ दिस सेक्टर OPXQ म्हणजे वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ काढावं लागेल, अँड एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स OPQ यांचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आणि दोन्ही क्षेत्रफळांची जर वजाबाकी केली तर राहिलेला हा जो पिवळ्या रंगाचा भाग आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला इथं मिळेल. सो आय राईट हिअर्स फॉर्म्युला, एरिया ऑफ सेगमेंट PXQ म्हणजे सेगमेंट PXQचा आपल्याला काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे, इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर OPXQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल्स OPQ. म्हणजे मी तर काय केलं, सेक्टर एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल्स हा फॉर्म्युला इथं दिला. नाव राईट हिअर फॉर्म्युला फॉर दिस सेक्टर, θ/360 इंटू πr². आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की सेक्टरचा एरिया कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, θ/360 इंटू πr² मायनस एरिया ऑफ ट्रायंगल्स OPQ. So this is a statement number 1. Now we think about this area of triangle OPQ. तर ट्रायंगल OPQचा एरिया कसा काढायचा त्या संदर्भात आपण इथे विचार करतोय. We know here's a general formula to calculate area of triangles. It is a 1/2 base into height. कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढत असताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, 1/2 base into height. So in this triangles if we take any side is base, आपण या त्रिकोणामध्ये कोणतीही बाजू बेस घेतली तर हाईट कोणती घ्यायची, इथं हाईट आपण पर्टिक्युलर घेऊ शकत नाही. सो फॉर दॅट वी टेक हिअर्स OQ इज अ बेस. सो आय ड्रॉ हिअर्स परपेंडिक्युलर फ्रॉम दिस पॉईंट P, दॅट इज अ PT परपेंडिक्युलर टू OQ. सो आय राईट हिअर्स इन द फिगर सेगमेंट PT परपेंडिक्युलर रेडियस OQ. Now in this here, so
ओ क्यू इज अ बेस. आता बेस म्हणजे ते काय, रेडियस आहे, रेडियस आपल्याला माहिती आहे आर आहे, पण पी टी कसा काढायचा. तर पी टी कसा काढायचा त्या संदर्भात आपण विचार करतोय, हाईट कसा काढायचा त्याच्या संदर्भात आपण विचार करतोय. सो टेक ट्रायंगल्स ओ टी पी. आता आपण इथं ट्रायंगल ओ टी पीचा विचार करतोय. द ट्रायंगल ओ टी पी इज अ राईट अँगल ट्रायंगल्स. वी नो हिअर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर राईट अँगल ट्रायंगल्स. इफ यू टेक हिअर्स अँगल O, that means POT, it is the acute angles. For this here PT is opposite sides and OP is a hypotenuse. Then we get here one ratio, that is the sin theta. So I write here in triangles OTP, sin theta is equal to opposite side, that is a PT upon OP. So PT is opposite side and OP is a hypotenuse. Now simplify this equation. I want here PT, that means length of PT. मला PT ची लांबी पाहिजे, त्यासाठी मी काय करणार आहे, OP टेक ऑन दिस साइड हिअर्स PT इज इक्वल टू OP इंटू साइन थिटा. म्हणजे मला PT ची लांबी काढण्यासाठी मी काय करतोय, छेदामध्ये असणारा OP या बाजूला घेतल्यानंतर तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे इक्वेशन काय म्हणणार आपल्याला, PT इज इक्वल टू OP साइन थिटा. सो OP मीन्स व्हॉट हिअर्स रेडियस. सो आय राईट हिअर्स व्हॅल्यू ऑफ दिस PT इज इक्वल टू OP means R, that is R into sin theta. So that is the length PT, that means height of these triangles. So write here reasons OP is equal to R. Now area of triangles OPQ. आता आपण काय करणार आहे, area of triangles OPQ, जो ट्रायंगल्स तो OPQ दिला त्याचा एरिया काढणार आहे. इन दिस ट्रायंगल बेस इज OQ and PT is height. So we apply our formula. Area of triangles OPQ is equal to 1/2 into base into height. So write here 1/2 same as it is into base, that means OQ you write here, and height is here PT. Then put up the values. 1/2 same as it is OQ. OQ it is the radius of circle, so write here R, and PT we draw here already. PT is equal to R sin theta, so I write here R sin theta. Again simplify this. Area of triangles OPQ we get here 1/2, that means R into R square sin theta. So this is the area of triangles OPQ. This is the statement number 2. Now we want here the area of segment PXQ is equal to area of sector PXQ. तो आपण इथे काढलाय. and area of triangles OPQ तो सुद्धा आपण आता काढलेला आहे. So from 1 and 2 we write here area of segment PXQ is equal to area of sector PXQ, that is theta upon 360 into pi r square, minus area of triangles OPQ, that is 1/2 into r square sin theta. Now simplify this. In these two terms there are r square is common, so I write here area of segment PXQ is equal to, take here r square common, so write here r square in outside of the brackets, and right here the remaining terms theta into pi, that is a pi theta upon 360 minus sin theta upon 2. So I write here sin theta upon 2. So these are the formula to calculate the area of a segments. But in this one condition here, how many theta, theta किती असावा त्याच्या संदर्भात एक इथं कंडिशन आहे. जो थीटा आपल्याला इथं लागणार आहे, अँगल लागणार आहे, तो अँगल किती पाहिजे, ॲक्यूट अँगल पाहिजे. कारण आपण साइन थीटा कॅल्क्युलेट करत असताना इथला अँगल acute angle consider धरलेला आहे. So that is note here. So we have studied the sin ratio of acute angles only. So we can use the above formula when theta less than equal to 90 degree. म्हणजे हा फॉर्म्युला आपण कधी वापरू शकतो, ज्यावेळी इथला अँगल तुमचा 90 डिग्री किंवा 90 डिग्रीच्या आत असेल त्याचवेळी हा फॉर्म्युला वापरू शकतो. समजा इथला अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर आपण वापरू शकत नाही. So as like we share the area of a segment. Now we see here some solved examples. Example number 1. In the figures angle AOB is equal to 30 degree. दिलेल्या ह्या फिगर मध्ये अँगल AOB हा किती आहे, 30 डिग्री आहे. OA is equal to 12 centimeters. Then find the area of segments. Pi is equal to 3.14. Now in these examples there are given AOB, that is a theta, it is a 30 degree, and OA, that is the radius, it is a 12 centimeters, and you calculate here calculate here area of segment. So write here solution and write here formula to calculate segment AXB.
to calculate area of segment AXB, we know this formula. So write here r square in bracket pi theta upon 360 minus sin theta upon 2. म्हणजे इथल्या सेगमेंटचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण फॉर्म्युला डायरेक्ट इथे लिहिला. नाव यू पुट अप द व्हॅल्यूज. You know here's r, that means 12 and theta is equal to 30. So put up your values. We get here's r square, that is the 12 square. Pi means here's given 3.14, so right here 3.14 into that is the theta is a 30. Theta तुम्हाला इथं 30 दिला upon 360, that is same as it is, minus sin theta upon 2. So here's theta is 30, so we write here sin theta upon 2. Now again this simplify, we get here's a 12 square, that is the 144. 12 चा वर्ग केला तर 144. Now 30 upon 360, simplify this 0 0 get cancelled and 3 upon 36, 3 upon 36 it is a 1 upon 12, so I write here 3.14 upon 12. Now we know here's a sin 30. What is the value of sin 30? It is a 1 upon 2 and here's upon 2 right here in multiple 2. So you get here's 1 upon 2 into 2. Now in this denominator there are 12s and here's a 2 into 2. So take common 4. So I write here's a 144 upon 4. म्हणजे ह्या छेदामध्ये 12 आणि इथं 4 आहे, याच्यातला आपण कॉमन टर्म घेतला 4. नाव रिमेनिंग हिअर्स 3.14 अपॉन 3. म्हणजे 12 मधलं आपण 4 इकडे घेतलं तर राहिले किती, 3 कंसाच्या आत किती राहणार आहे 3, आणि इथं छेदामध्ये 4 आहे तो बाहेर घेतला तर इथं काय राहणार आहे 1 upon 1, दॅट इज -1. नाव सिम्प्लिफाय दिस बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन इन ब्रॅकेट. सो 144 upon 4 in bracket take here's cross multiplication, that is a 3 into 1, that is a 3. So I get here's a 3.14 minus 3 upon 3. Again simplify this, we get here's a 144 upon 4, that is a 36, and in bracket this denominator there are 3, so I write here 36 upon 3, and here's a 3.14 minus 3, that is a 0.14. Now 36 upon 3, that is a 12 into 0.14, so we write here 12 into 0.14, and multiplication of this we get here area of segment AXB is equal to 1.68 square centimeter. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, वर्तुळखंडाचं इथे क्षेत्रफळ काढलेलं आहे. नाव वी शेअर्स अ सेकंड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. द रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर P is 10 centimeter. If chord AB of the circle subtends a right angles at P, find areas of the minor segment and major segments. Pi is equal to 3.14. या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा तुम्हाला काय काय दिले. रेडियस ऑफ सर्कल इट इज अ 10 सेंटीमीटर्स विथ सेंटर P, म्हणजे P केंद्र असणाऱ्या वर्तुळाची रेडियस किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. इफ कॉर्ड AB ऑफ द सर्कल सबटेंड अ राईट अँगल्स. कॉर्ड AB मुळे पॉईंट P जवळ काढलेला अँगल जर 90 डिग्री असेल तर काय करायचं मला, एरियाज ऑफ मायनर सेगमेंट अँड मेजर सेगमेंट्स. इथं जो लघु वर्तुळखंड आहे आणि विशाल वर्तुळखंड आहे त्याचा एरिया तुम्हाला काढायचा आहे. सो राइट हियर सोल्यूशन. फर्स्ट यू राइट हियर गिवन पार्ट. In this figure there is given r, radius is equal to 10 centimeter, theta is equal to 90 because this chord AB makes an angle at point P, it is a 90 degree. So right here theta is equal to 90 and pi is equal to 3.14. आता यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये आपण सेक्टर किंवा त्याचा फॉर्म्युला कसा तयार केला, यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये सेगमेंटचा एरिया कसा काढायचा बघितला, त्याच्या अगोदर त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा हे पण बघितलं. त्यानुसार आता आपण इथं पहिल्यांदा म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला न वापरता काय करणार आहे, फर्स्ट वी ड्रॉ हियर्स एरिया ऑफ द सेक्टर PXB. सो आय राईट हियर्स एरिया ऑफ सेक्टर PAXB इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युलाचा वापर न करता आपण पहिल्यांदा काय करतोय तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढतोय. सो राईट हियर व्हॅल्यूज थीटा दॅट इज अ 90 upon 360 into pi, that means 3.14, and r that means 10, so I write here 10 square. So again multiply this 90 upon 360, that is a 1 upon 4, and 10 square, that is 100, and 100 into 3.14 it is a 314, so I write 1 upon 4 into 314, and simplify this we get here 78.5 square centimeters. So as like we calculate here area of सेक्टर AXB, म्हणजे इथं आपण सेक्टर AXB चा एरिया काढला. नाव वी ड्रॉ हियर्स एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स PAB. सो राइट हियर्स एरिया ऑफ ट्रायंगल्स APB इज इक्वल टू 1 upon 2 into base into height. So in this triangle, so this triangle is right angle triangles, so therefore
one radius is base and second radius is height. So I write here so 1 upon 2 into base, that means radius, so it is a 10. So I write here 10 into 10. Now simplify this 10 into 10, that is a 100 upon 2, we get here so 50 square centimeter. So this is the area of triangles ABB. म्हणजे आपण सुरुवातीला ह्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे आपण या एक्झाम्पलमध्ये एरिया ऑफ सेक्टर काढला, एरिया ऑफ ट्रायंगल्स काढला. नाव वी कॅल्क्युलेट एरिया ऑफ triangle, area of the minor segment. So right here so area of minor segment is equal to area of sector AXB minus area of triangles PAB. So put up the values. Area of sector AXB, it is a area of sector PAXB, it is a 78.5, and area of triangles PAB, it is a 50. So subtraction of these two, we get here so 28.5 square centimeter. It is the area of minor segments. Now we calculate area of major segments. आता आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. म्हणजे मोठा जो वर्तुळखंड आहे त्याचा एरिया काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण काही फॉर्म्युला तयार केलेला नाही, पण आपण जनरली विचार केला तर पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं आपल्याला माहिती आहे. त्या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून ह्या लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर राहिलेलं जे क्षेत्रफळ आहे ते कोणाचं आहे, मेजर सेगमेंटचं आहे. सो वी राईट हिअर सन एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. So right here so area of circle, that is the formula pi r square, value of this pi 3.14 into r square, that means 10 square, because here so radius is 10 centimeters, and area of minor segment, it is a 28.5 square centimeter. So simplify this 10 square, that is a 100 into 3.14, it is a 314 minus 28.5. After subtraction we get here so 285 minus 285.5 square centimeter. So this is the area of major segments. So as like we solve this example. Now here's the third example. A regular hexagon is inscribed in a circle of radius 14 centimeter. Find the area of the region between the circle and the hexagons. तुम्हाला काय दिलं आहे, एक रेग्युलर हेक्झागॉन म्हणजे 14 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या सर्कलमध्ये एक रेग्युलर हेक्झागॉन काढला, म्हणजे नियमित षटकोन काढलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ रिजन बिटवीन द सर्कल अँड हेक्झागॉन. तुम्हाला काय करायचं आहे, हेक्झागॉन आणि सर्कल यांच्यामध्ये जो रिजन आहे त्या रिजनचं क्षेत्रफळ तुम्हाला इथं काढायचं आहे. सो फॉर दॅट पाय इज इक्वल टू 22/7 अँड √3 इज इक्वल टू 1.732. सो थिंक अबाउट दिस क्वेश्चन, हाऊ टू सॉल्व दिस. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काय करावं लागेल बघा. सुरुवातीला आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही, बिकॉज वी नो हिअर फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर अँड गिवन हिअर व्हॅल्यू ऑफ पाय दॅट इज 22/7 आणि आर दॅट मीन्स 14 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काही अडचण नाही. नाव थिंक अबाउट दिस रेग्युलर हेक्झागॉन कसा काढायचा. त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, त्याची साईड माहीत असणं आवश्यक आहे, त्याची बाजू माहीत असणं आवश्यक आहे. बट वी नो हिअर सर इफ हेक्झागॉन इज इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल देन द रेडियस ऑफ दिस सर्कल इज अ साईड ऑफ दिस हेक्झागॉन. जर एखादा षटकोन वर्तुळामध्येच अंतर्लिखित झालेला असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या त्या षटकोनाची बाजू असते. सो साईड ऑफ दिस हेक्झागॉन इट इज अ 14 सेंटीमीटर. आय राईट हिअर सर साईड ऑफ द हेक्झागॉन इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. नाव राईट हिअर एरिया ऑफ हेक्झागॉन. हेक्झागॉनचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्याचा एरिया कसा काढायचा. वी नो फॉर्म्युला हिअर सर 6 into √3/4 into साईड स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कशाचा आहे, हेक्झागॉनचा एरिया कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला आहे 6 into √3/2 into साईड स्क्वेअर. सो दिस इज फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट हेक्झागॉन. नाव पुट अप युअर व्हॅल्यूज. 6 same as it is into √3/4, it is also same as it is. Side square, that means 14 square. So I write here 14 square. Now simplify this. After simplification we get here the value of this 509.208 square centimeter. म्हणजे ही टर्म पूर्ण सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते किती आहे, 509.208 square centimeter. So this is the area of hexagon. Now we calculate area of circle
is equal to pi r square. Put up the values. Pi, that is a 22/7, into r square, that means 14 into 14. Now simplify this. Is equal to 616 square centimeter. हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे? 616 square centimeter. It is the value of area of circle. Now we calculate area of this shaded region, that means the area of the region between circle and the hexagon. आता आपल्याला काय करायचं आहे? सर्कल आणि हेक्सागॉन यांच्यामधला जो भाग आहे, जो रिजन आहे, त्याचा एरिया काढायचा आहे. So for that we calculate here the area of hexagon and area of circle. So I write here the area of circle minus area of hexagon. Area of circle minus area of hexagon. Put up the values. Area of circle, it is a 616 minus area of hexagon, it is a 509.208, and after subtraction we get here 106.792 square centimeter. So this is the value of area of region between circle and the hexagon. So as like we solve this example number 3. Now using all this information or examples, you solve practice set 7.4 and also solves problem set 7. या सर्व उदाहरणांचा आणि माहितीचा वापर करून प्रॅक्टिस सेट 7.4 आणि प्रॉब्लेम सेट 7 तुम्हाला सोडवायचा आहे. आता आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट अजूनसुद्धा तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करण्यास विसरू नका.